नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 12व्या आठवड्याचा वीकेंड आला आहे आणि घरातून कोणता सदस्य बाहेर पडणार याची प्रतीक्षा सगळेच जण करत आहेत. अखेर त्या सदस्याचे नाव समोर आलं आहे व त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. या आठवड्यात बिग बॉस सगळ्या सदस्यांना व प्रेक्षकांना देणार आहे अनपेक्षित धक्का. चला तर आपण जाणून घेऊ कोणता सदस्य हा घराबाहेर जाणार आहे. या आठवड्यात एकूण 6 सदस्य नॉमिनेटेड झाले होते. राकेश बापट, राखी सावंत, रेवा कोरसे, सागर कारंडे, अनुश्री माने आणि विशाल कोठेन यापैकी एका सदस्याची होणार आहे दांडी गुल. टाटा ग्रुपचे 2 सदस्य व टोळी गँगचे 4 सदस्य सध्या नॉमिनेटेड होते. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ या सदस्याचे नाव सांगून त्याची अधिकृत घोषणा उद्याच्या भागात करणारच आहेत. त्याआधीच त्या सदस्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. सुरुवातीला हा सदस्य ॲनालिसिस ग्रुपकडून खेळताना दिसला होता. नंतर त्याने आपला गेम बदलून तो टोळीला जॉईन झाला होता. त्या सदस्याला बऱ्याच सदस्यांनी त्यांचा गेम हा वीक आहे म्हणून प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट केले होते. मागच्या काही आठवड्यापासून त्यांचा गेम जरा अप झाला होता, पण तो टास्क पुरताच मर्यादित वाटत होता. घरातील बऱ्याच मुद्द्यांमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली होती व आपले मतं पण तो काही ठिकाणी ठाम मांडत होता. पण प्रेक्षकांना त्यांचा गेम न आवडल्यामुळे त्यांनी त्या सदस्याला घरचा रस्ता दाखवला आहे. हा सदस्य महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कलाकार आहे व चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला होता. एव्हाना तुम्हाला समजलंच असेल की हा सदस्य कोण आहे. या सदस्याचे नाव आहे सागर कारंडे. सागर कारंडे यांचा घरातील प्रवास आता संपणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ यांची अधिकृत घोषणा करतीलच, पण बिग बॉसच्या घरातून सागर कारंडेचे इव्हिक्शन तुम्हाला योग्य वाटतं का? आणि तुमच्या मतानुसार कोणता सदस्य हा या आठवड्यात घराबाहेर जायला पाहिजे होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.